माझी आमची एक मिनिट काम संतोष डायरेक्ट स्टार्ट करें आज पत्रकार परिषदेक चोरबार हजर आसात सेवा दलाचे प्रेसिडेंट बाबशंकर खिलपालकर, युथ काँग्रेसचे प्रेसिडेंट बाब वरद मार्दोळकर आणि आमचे NSYचे प्रेसिडेंट बाब नौशाद. आज सकाळी आम्ही वरद आम्ही जे बांबोळी जांची दुकानां मोडल्यांक प्लॅन करनासतना त्यांचो आज 6वो दीस. आणि सरकाराचे 2 आमदार दोन्ही मतदारसंघात आसात. सरकारची इतली डिपार्टमेंट आसा पूण एकूय डिपार्टमेंट सरकारचो एकूय मनीस आमचे गोंयकार भाव थंय बसल्यात ते पडोन सुद्दां गेले ना. बाबा तेंचे फ्युचर कितें हें सांगपाचें वचोन धाडस ते कांय करना. आनी त्या खातीर आमी आज तांकां मेळोन आमी तांकां सांगलां की तेंचे बरोबर आमी फायट करतले. थंयच्यान हांवें आमचे PWD मिनिस्टर हाका संपर्क करपाचो ट्राय केलो पूण ताणें येवपाक ना, कारण तेंचे प्रकरण PWD पळयता. पूण सरकारा कडेन जोरदार मागता की आमचे जे भाव जळामळाक आयज प्रोटेस्टाक बसलेले आसात प्रत्येक कडेन, तेन्ना सरकाराचें काम की तुमचो एक रिप्रेझेंटेटिव्ह धाडून थंय इमिजिएटली तांचे जे डिमांड्स आसा तांकां अश्युअर करात. मी हेचे पयलीं तांकां अश्युरन्स केले आसा, तेंचेर तुमकां विश्वास उरलेलो ना. तशेंच तेच्या नंतर आमी ओल्ड गोवा गेल्ले. ओल्ड गोवा वचून जे विलेजेस ते प्रोटेस्ट करतात ते ओल्ड गोवा जे हेरिटेज तातूंत जे स्ट्रक्चर इल्लिगली कंस्ट्रक्ट केल्ले आसा, कालूय आमी तो इशू घेतलेलो की सरकारा कडेन मागता जस्ट आश्वासनां दिनाकात, एक्शन जाय. गोंयभरचो आनी संवसारभरचो लोक थंय आतां नोव्हेनांत सुरू जाल्ली आसा फेस्ताची. तशेंच थंय ट्युरिस्टूय भोंवता. सरकार आपली लज थंय काडून दाखयता, कारण देशभराचे लोक पळयतात की देशाचो जो कानून आसा, देशाचे जे कायदे आसा, जे वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्स प्रोटेक्ट करपाचे, ते गोंयांत ते कायदे कशे तोडले वयतात BJPच्या ऑफिस बेररां खातीर. सो हेजें प्रदर्शन आयज ओल्ड गोवा आमकां पळोवपाक मेळटा. तेन्ना आमी तांकांय सांगलां की आमी हो इशू आमी स्टार्ट केल्लो आसा, आयज लोकांनी तो मुखार व्हेल्लो आसा. तो लोकांचो इशू जावनी आमी तांकां पूर्णपणे सपोर्ट करतले. सरकारा कडेन डिमांड करतात, बेश्टी आश्वासन दिनाका. कालूय आमी डिमांड केल्ले सरकाराचो एक रिप्रेझेंटेटिव्ह इमिजिएटली मुख्यमंत्र्यान थंय धाडचो. ओल्ड गोवा जे विलेजेस 6 दीस जाले थंय 4 दीस जाले ते प्रोटेस्ट करतात आनी GMCचे 6 दीस जाले. सरकाराक इनसेन्सिटिव्ह, सरकाराक तेंची कांयच पर्वा ना. सो सरकारान इमिजिएटली हे दोनूय जे प्रोटेस्ट चालू आसा तांचेर सोल्युशन इमिजिएटली काडचें आनी सरकारान इमिजिएटली तांकां रिस्पॉन्ड करचें. आयचे आमचे मुख्य जे प्रेस कॉन्फरन्स आयज खास करून आमी आपयला, त्या प्रेस कॉन्फरन्साचो जो गोंयच्या युथाचे फ्युचर आयज दाव्यार आसा. आयज गोंयच्या लोकांचे फ्युचर 35 लाख, 20 लाख, 25 लाख, 15 लाख वेगवेगळे जॉबांक विकले वयता. एक्झाम जो कंडक्ट करतात तो कंप्लीट एक्झाम्स कॉम्प्रोमायज जाल्ले आसात. त्यो तुमकां कश्यो कॉम्प्रोमायज जाल्ल्यो आसात ते इन्सिडंट सयत प्रूफ सयत आयज ह्या सरकाराक आमी एक्सपोज करपाक सोदतात. असो सरकार, इतलो करप्ट सरकार जे जॉब्स
ओपन मार्केटात सेल करतात आणि गोंयच्या युथांचे फ्युचर पेड्यार करता, गोंयच्या युथांक फ्रस्ट्रेट करतात, त्यांचेर अन्याय करतात, हाचेर आवाज उठेनासतना रावत जाल्यार म्हाका दिसता गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी आमी गोंयच्या फ्युचराचेर आनी गोंयच्या युथांचेर अन्याय करतले. आमी गोंयच्या लोकांचो प्रत्येक आवाज जावन सदांच जो जो अन्याय जाता तो अन्याया विरुद्ध आमी आवाज उठयल्लो आसा, आवाज उठयतले आनी हेजे मुखारूय आमी आवाज उठयत रावतले. आनी आवाज उठोवन आमी थांबचे ना, तर आमी ह्या हेजेर कंप्लीट एक्शन प्लॅन आमी तयार केल्लो आसा. कशें करून गोंयच्या युथाक जॉबांच्या नांवार लुटले वयता आनी जो मेरिट स्टुडंट्स आसा तो यूथ फ्रस्ट्रेट जायत आसा, तो इल्लिगल मार्गान वयचो न्ही, तो सुसायडाक लागचो न्ही, ह्या हेतून आमी जितो प्रयत्न ते करतले जे आमकां कायद्याची दारां उगडीं आसात. गोंयच्या एम्प्लॉयमेंटा बाबतींत नवीन न्ही की हेजे मुखार आमी कितलेशेच कशें करून जॉब्स कॉम्प्रोमायज जाले ते एक्सपोज केल्ले आसा. तितून थोडेच इश्यूज आमी टच करपाक सोदतात, जातूंतल्यान आयज जे पळोवपी आसा यूथ गोंयभरचे आनी तेंचे आवय बापूय आनी सरकारी नोकर हेंकां हातूंतल्यान आमी हे सगळे एक्सपोज करपाक सोदतात. परत एकदा सगळ्यो गजाली आमी मांडपाक सोदतात आनी गोंयच्या लोकां भितर आमी प्रूव करपाक सोदतात कशें करून एग्जामी कॉम्प्रोमायज करून जॉब्स विकले वयतात. पयलो इश्यू म्हणजे इजदोर फेर्नांडीसाचो इश्यू. तागे चल्याक अवल कारकून फेक सर्टिफिकेट, तो मागीर जॉब स्क्रॅप करपाक पडलो. रेमंड फेर्नांडीस. बाबू कवळेकरान ओपनली एक्सेप्ट केला की बाकीचे सगळे जे आसात सरकारान ते जॉबाक पयशे घेतात. आपूण तसलो न्ही म्हणटा तो. बाकी सगळे आसा ते जॉब घेता हेजो रेकॉर्ड आसा. आमच्या NSY प्रेसिडेंटान नौशेदान सिरी सकट लोकायुक्ता कडेन कंप्लेन केल्ली आसा, तेजेर अजून कांय एक्शन जाल्ली ना. आतां परत तो दुसरे फॉर्मेटान परत ती कंप्लेन आमी फायल करतले. म्हणजे दोन हातूंत परत सिद्ध जाता की गोंयचे जॉब विकले वयतात. एक डेप्युटी चीफ मिनिस्टर एडमीट करता ऑन कॅमेरा की गोंयचे जॉब्स विकतात, पूण आपूण घेना, बाकी सगळे पयशे घेतात. फिलीप नेरिल्या कॉन्स्टिट्युएन्सीतलो त्याचो PA आणि मुख्यमंत्री हाच्या मतदारसंघातलो कशें करून ते 100 पैकी 100 मार्क घेता. म्हाका खबर ना हे गोंयच्या लोकांक कशें करून डायजेस्ट जातल्यान गोंयचे लोक कशे मान्य करतात. जे ऑफिसर जे इलिगॅलिटीज करतात ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्यो, जे एग्जामी कंडक्ट करतात, ते कशें करून जस्टिफाय करतले तांकां 100तले 100 मार्क फक्त ह्या भुरग्यांक पडटा आनी जे मेरिटाचे भुरगे आसात ज्यांचो पास रेकॉर्ड चेक करपाक मेळटा ते भुरगे थंय पावना. हे आमी ओपनली हे केल्ले आसा. ह्या तिनूय प्रकरणाचेर सरकारान आमचे जे आमी सांगला ताका रिजेक्ट केले ना, खंयचीच गजाल परत रिप्लाय केल्लो ना. सो सरकार हे हाचेर ओगी रावलो. सो ह्यो सगळ्यो गजाली सरकारान मान्य केल्ल्यो आसा. चौथी गजाल जेनिफा पिंटो वर्सेस स्टेट जे रीट पिटिशन आशिल्ले 638 of 2020 which is added with the Pradnya Gavkar जे 32 assistant data operator electricity department त्याच्या नंतर ते सुप्रीम कोर्टान SLP घालून चॅलेंज केली. सो हायकोर्टानी तांकां सांगले आनी ते सेम थिंग सुप्रीम कोर्टान एंडोर्स जाले. आनी जे त्या डिपार्टमेंटाक रिक्रूट केल्ले 5 वर्सां कामां केल्ली डेटा ऑपरेटर असिस्टंट डेटा ऑपरेटर तांकां काडपाक लायले कोर्टान. आनी कितें सांगलें की एग्जाम सगळी कॉम्प्रोमायज जाल्ली आसा, हे जॉब्स विकले गेले वयले. हे हायकोर्ट सांगता, सुप्रीम कोर्ट ताका एंडोर्स करता. तेजे नंतर त्या ऑर्डरींग ज्या प्रमाणे आशिल्ली कोणाचेर एक्शन घेतली ना. जेणे कोणी एग्जाम कंडक्ट केली तेजेर एक्शन घेवना. जे कोण ऑफिसर इन्वॉल्व आशिल्ले तेजेर एक्शन घेवना. सो ह्या हेजेर कांयच ना. It is proved that the process of examination is compromised आणि जॉब हे विकले वयतात. त्यांचे पैसे अजून परत दिले ना. खूप जणांकडे विचारले त्यांचे त्यांच्याकडे त्यांना पैसे परत दिले, त्यांना सांगतात
मुखार जॉब येता तेन्ना तुमकां आमी एडजस्ट करतात म्हणून इतलें तांकां सांगलें वयता. ह्यो जाल्यो थोड्यो गजाली आमी हांव सगळ्यो गजाली केल्या सगळे प्रेस कॉन्फरन्स खूब लांबतले. तेजे नंतर पर्रीकार मुख्यमंत्री आसतना 2001 म्हाका दिसता हेका एक स्टाफ सिलेक्शन कमिशन केलें. स्टाफ सिलेक्शन कमिशनाचो उद्देश हो आशिल्लो की सगळे जॉब्स हे स्टाफ सिलेक्शन कमिशन करतलो. ते एग्जाम कंडक्ट करतले आनी त्यो सगळे एक हेजेर येतल्यो. प्रत्येक डिपार्टमेंटाच्यो ज्यो एग्जाम करपाक त्या भुरग्याक आयज त्रास पडटा आनी एक एग्जाम आन्सर करप म्हळ्यार त्या भुरग्याक जो बेरोजगार भुरगो आसा ताका 200 रुपया पयलीं काडपाक पडटा एग्जामी आन्सरूच करपाक. म्हणजे तांकां भत्तो दिता म्हूण सांगलेलें ते भत्तो दिलोच ना. त्यांच्या बोल्सांतल्यान प्रत्येक एग्जामीक 200 रुपया काडटा. सो हांगा तरी कमिशनान हें केलें जाल्यार एक एग्जामीक प्रत्येक 2-2 म्हयन्यांनी एग्जाम दिवप आनी त्या एग्जामीची वॅलिडिटी 6 म्हयने दवरपाची जाताली पूण ते पयशे खावपा खातीर हें करनात. आतां स्टाफ सिलेक्शन कमिशन हो मुख्यमंत्री जो सगळ्यांत करप्ट मुख्यमंत्री आनी ह्या सगळ्या स्कॅमांनी पयशे कलेक्शन करपाक जेजो डायरेक्ट संबंध जोडलो वयता हें आयज मार्केटान ओपन आसा, ते लिपोवन उरना. त्या मुख्यमंत्र्यान हे स्टाफ सिलेक्शन कमिशनाक सायडीक मारून दवरला कंप्लीट. कारण हे डिपार्टमेंट रिक्रुटमेंट करता खंयचे C आनी D ग्रेड पोस्टाचे. A आनी B आमचे गोवा GPSC करता. थंय ते प्रेशर खूब हाडटात GPSCचेर आनी खूब फावटी ते प्रेशर जे चेअरमॅन आसा ते हाडून दवरतात प्रेशर. आता हे कमिशन आमकां दिल्लें जाल्यार सगळे मेरिटाचेर सिलेक्शन जाता आशिल्लें. मंत्र्याचो ढवळाढळ मुख्यमंत्र्याचो ढवळाढळ हो 0 लेवल जाता आशिल्लो. जर तूं एक 10% उरता आशिल्लें तरी सुद्दां फावोर खंयच्यान तरी पूण एटलिस्ट एक ट्रान्सपरंट प्रोसेस मेळटा आशिल्ली आनी तातूंतल्यान मिनिमम करप्शन जाता आशिल्लें आनी जॉब्स हे मिनिमम सेल जाता आशिल्ले. सो हो प्रूव करता की हे सगळे जॉब सेल करपा खातीर आनी आपल्या मर्जीतल्या लोकांक जो पयसो दिता ताका सिलेक्ट करपा खातीर ह्यो प्रोसेस ज्यो आसा त्यो स्टाफ सिलेक्शन करना. सो स्टाफ सिलेक्शन हो एक गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीन तो अमेंड करून पास केल्लो आसा. तो पास करून बेस्ट तो दवरलेलो आसा. जसो गॅमलिंग एक्ट अमेंड करून 2012तल्यान दवरला कॅजिनोचे पयशे खावपाक त्याच भशेन स्टाफ सिलेक्शन कमिशन केला पूण ते यूज करना. सो ह्या हेजेर मुख्यमंत्री आनी ताचे मंत्रिमंडळ आनी हो गव्हर्नमेंट सामको करप्ट म्हणून प्रूव जाता आनी हे जॉब सेल जाता म्हणून सामको प्रूव जाता. बाकीचे सगळे सांगल्यात पूण सगळ्या मुद्दो पयलीं सामको प्रूव जाता तो ह्यो सगळे जॉब्स हे स्टाफ सिलेक्शन कमिशनांतल्यान कित्याक केले ना. आता मुख्यमंत्री जस्टिफाय करतलो तेजे कडेन स्टाफ ना. आता स्टाफ ना काय स्टाफ तुम्ही दिना. सो तुमकां मॅन्युप्युलेट करपाक जाय, तुमकां वेगळे वेगळे एजन्सी अपॉइंट करपाक जाय एग्जाम कंडक्ट करपाक आनी एजन्सी अपॉइंट करपाक जर ते कॉम्प्रोमाइज करना तेजेर परत तेही एक्सपोज करता एग्जाम. ओके सो वन थिंग इज क्लियरली प्रूव्ड बियॉन्ड डाउट that staff selection commission has been sidelined just to sell the jobs. Okay, so हेका मुख्यमंत्री ह्या जबाबदारीतल्यान कुशीक सरपाक शकना. स्टाफ सिलेक्शन कमिशनान जाल्ले जाल्यार आमकां दिसता आशिल्लें थोडी ट्रान्सपरंट प्रोसेस हे जालें. आता हेजी पांचवो एक आनीक प्रूव करता. आता पांचवो प्रूफ असो आसा की पयर अकाउंट्स डिपार्टमेंटान पोस्ट घेतल्या अकाउंटंटाची आनी तातूंत नॅचरली रिजर्व पोस्ट आसतात, अनरिजर्व पोस्ट आसतात आनी रिजर्व पोस्टा भितर ओबीसी कॅटेगरी आसा, SC कॅटेगरी आसा, ST कॅटेगरी आसा, तितून मागीर स्पोर्ट्समॅन कॅटेगरी आसा, EWS आसा, ह्यो सगळ्यो कॅटेगरी आसा. आता हो एक सामको ब्लॅक एंड व्हाईट प्रूफ जो पोस्ट आउट जाल्ले आसा, पोस्ट मीन्स सिलेक्शन लिस्ट आउट जाल्ले आसा. ह्या पोस्ट हे जर लिस्ट कोणें तर पळयलें जाका मातशें सुद्दां चिंतपाक कळटा जॉब्स कशे सेल जातात गोंयांत ते हे अकाउंटंटाचे लिस्ट जे अकाउंट्स डिपार्टमेंटान जे रिक्रुटमेंट केल्ले आसा अकाउंटंट पोस्टाक ते दॅट लिस्ट इटसेल्फ प्रूव्स दॅट दीस पोस्ट आर सोल्ड. आता तूं म्हणटलें कशें प्रूव जाता
आता एक्झाम पास जाता आसतना लिस्ट तयार जाता, हे सगळे ऑन मेरिट हे, आणि हे लिस्ट जे आसा ते कॅटेगरी वायज, आणि दोन्ही लिस्ट आसा. हे कॅटेगरी वायज लिस्ट ओके, सगळे ते रिझर्व असते एक कडे येतले, ओबीसी असते एक अनरिझर्व एक कडे येतले. पण जे मेरिट लिस्ट असता त्या मेरिट लिस्टांत अनरिझर्व हितून ओबीसीचो एकूच पास जायना भुरगो, एसटीचो एकूय पास जायना भुरगो, एससीचो एकूय पास जायना भुरगो. म्हणजे ओबीसीचे भुरगे असतात आणि बाकीचे जे रिझर्व कॅटेगरीचे भुरगे असतात ते जनरल हितून येना. सो नॉर्मल मेरिटाचेर जेन्ना लिस्ट जाता ऑन मेरिट बेसिस, त्या लिस्टांत जनरल हितून सुद्धा ते ओबीसी आसपाक शकता, थंय एससी आसपाक शकता, थंय एसटी आसपाक शकता. जनरल लिस्ट अशें दिसता की ओबीसीचे भुरगे तितलेच मार्क्स घेतात आणि ओबीसी लिस्टांत हे जातात. सो एक्चुअली हो पळोवपाक गेल्यार एक ओबीसीचेर अन्याय जाता. म्हणजे आतां व्हडले ओबीसीचे गजाली सांगता, बहुजन समाजाच्यो गजाली सांगता. सो बहुजन समाजाच्यो गजाली सांगता जाल्यार अनरिझर्व हितून ओबीसी, एससी, एसटी एकूय पोस्ट येना. म्हणजे भुरगे जे ओबीसीचे, एससीचे, एसटीचे, रिझर्व कॅटेगरीचे आन्सर करता ते तितलेच मार्क्स घेवपाक आन्सर करता, ते जनरल हितून वचपाक शकना इतलेच मार्क्स ते स्कोर करतात. म्हणजे दिस क्लिअरली प्रूव्स that the entire answer sheets are manipulated to see that तांकां मॅक्झिमम जे पयशे हांगा घेवपाक मेळटा, चड पयशे खंय मेळटा जनरल कॅटेगरींतले. सो ते जनरल कॅटेगरींतले पयशे मॅक्झिमम हांगा घेवप. ओबीसीचे रेट मातसो कमी आसता, सो ते ओबीसीचे सिलेक्ट जाता ते ह्या हितून वयता. सो दिस लिस्ट प्रूव्स कंप्लीटली बियॉन्ड डाउट. कोणी मनीस, सादो मनीस सांगपाक शकता की दिस इज कंप्लीटली कॉम्प्रोमाइज, द जॉब्स आर सोल्ड. नाजाल्यार हे लिस्ट मिक्स आसता आशिल्लें, कंप्लीट मिक्स आसता आशिल्लें. ओबीसीचो भुरगो हांगा आसता आशिल्लो, एससीचोय आसता आशिल्लो, एसटीचोय हांगा आसता आशिल्लो. सो नॉर्मल हितून तशेंच मिक्स आसता. म्हणजे हांगा कंप्लीट लिस्ट जे आसा कंप्लीट अनरिझर्व हितून कोणूच येना ओबीसी. सो दिस लिस्ट इज अ क्लियर कट प्रूफ. आतां हो जाला 5 प्रूफ हांवें क्लियर सांगला, हितून दुबाव घेवपाचो ना. आतां आनी टोटल हे जाता तुका 129. तुमकां लिस्ट हांव हें करता, तुमच्या वॉट्सॅपाचेर धाडटा. सो हो जालो सामको क्लियर कट प्रूफ. आतां तेच्या मुखार वयता हांव. आतां ह्यो एग्जामी करता कंडक्ट कोण? एक करता गोवा इंजिनियरिंग कॉलेज. सगळे ज्यो पीडब्ल्यूडीचे जे पोस्ट जाल्या ते पीडब्ल्यूडीचे पोस्ट आसते गोवा इंजिनियरिंग कॉलेज कंडक्ट करता. म्हणजे बट आय डोंट वांट टू क्रिएट अ बॅड इम्प्रेशन अबाउट गोवा इंजिनियरिंग कॉलेज. गोवा इंजिनियरिंग कॉलेज इज नॉट इन्वॉल्व इन कंडक्टिंग द एग्जाम. They have only provided their college premises. एक्झाम कंडक्ट हे करता. कारण हिणी जेन्ना गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन रिजेक्ट केलें, प्रत्येक डिपार्टमेंटाच्या एचओडीक पावर दिल्लो आसा एक्झाम कशी कंडक्ट करपाची. आनी एचओडी म्हणजे हो मंत्र्याचो बावलो, मुख्यमंत्र्याचो बावलो. आतां ह्यो एक्झाम कंडक्ट करपाक खंयच्यो खंयच्यो एजन्सीज घेतात त्यो? एक घेतलेली गोवा इंजिनियरिंग कॉलेज, पण गोवा इंजिनियरिंग कॉलेजीन थंय तेंचे कडेन कॉम्प्रोमायज जावपाक त्यांच्या स्टाफान रिफ्यूज केले, आणि ते हेजेर कॉम्प्रोमायज आसताले की गोवा इंजिनियरिंग कॉलेजची प्रिमायसीस एक्झाम कंडक्ट हे करतले. पण पीडब्ल्यूडीच्यो थंय एक्झाम कंडक्ट जाल्यो 6, 7, 13 आनी 14. पीडब्ल्यूडीचो जो 85 असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, 14 टेक्निकल असिस्टंट आशिल्ले तुगेले मेकॅनिकल आनी इलेक्ट्रिकल, आणि एक पोस्ट आशिल्लो टेक्निकल असिस्टंट मायनिंग. आता ही आनी एक इंटरेस्टिंग गजाल. परत आता पीडब्ल्यूडी मायनिंग पोस्ट घेवपाचें कारणच ना. म्हाका खबर ना, रस्ते करता आसतना मी थंय कदाचित मायनिंग ओर सापडलो बी जाल्यार तो इंजिनियर येवन तें करतलो जाल्यार मायनिंग डिपार्टमेंट कंप्लीट वेगळें आसा. सो पीडब्ल्यूडी टेक्निकल असिस्टंट मायनिंगचो एक पोस्ट. आता हो पोस्ट जालो कसो थंय? ह्या मंत्र्याचो आनी पी आसा. जसो फिलीप तेरीचो पी 100 आउट ऑफ 100 घेता. एक कोण नायक कोण आसा भुरगो, तेगेलें क्वॉलिफिकेशन आसता मायनिंग रिलेटेड क्वॉलिफिकेशन. आतां त्या मायनिंग रिलेटेड एका पीडब्ल्यूडीन घेतलो जाल्यार कितें करपा पडलें? एक मायनिंगाचो पोस्ट काडपा पडलो.
आता तो मायनिंगाचो पोस्ट तो भुरगो एग्जाम आन्सर करता आणि हो भुरगो कितें करता एग्जाम आन्सर करतकर अर्दवर बसता आणि आन्सर पेपर घेऊन तो भुरगो वयता कोणा कडेन वयता ज्या ते पेपर परत आन्सर पेपर मॅन्युप्युलेट करता हो जो व्हिडिओ व्हायरल जाल्लो आसा तुमचे कडेन पावलो आसतलो सो ही गजाल हांगा एक म्हणजे फर्स्ट प्रश्न येता मुख्यमंत्र्यान आन्सर करपाक जाय की हो टेक्निकल असिस्टंट मायनिंग पोस्ट हो मायनिंग डिपार्टमेंटा सोडून पीडब्ल्यूडी कडेन कसो पावलो आणि कोणी सँक्शन दिलें कसो जावपाक शकता म्हणजे म्हणजे तुम्ही इमॅजिन करा हे तरणाट्या भुरग्यांक कशे फ्रस्ट्रेट करता ते दुसरें हेंची सगळ्यात व्हडली जी एजन्सी आसा मॅन्युप्युलेट करपाची फॅक्टरी ती ती आसा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पणजी हांचो प्रिन्सिपल जो आसा हांव डायरेक्ट प्रिन्सिपल जो आसा तेणी म्हाजेर केस घालची हो ह्या सगळ्या मॅन्युप्युलेशनाक कंप्लीट हँड इन ग्लाव्ज आसा गव्हर्नमेंटा कडेन म्हणजे एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजीचे जे एक रेप्युटेशन आशिल्लें तें रेप्युटेशन डिस्ट्रॉय जालें आसा बाकीच्या कॉलेजीन करपाक दिना गोवा इंजिनियरींग कॉलेजीन करपाक दिना आपलें रेप्युटेशन तशेंच डॉन बॉस्को इंजिनियरींग कॉलेज फर्मागुडी पयलीं जी पीडब्ल्यूडी जे आशिल्ले ते पयलीं तेंचे कडेन अप्रोच जाले फातोडा डॉन बॉस्को इंजिनियरींग कॉलेज फातोडा आता जेन्ना हेणी सगळे सांगले एग्जामीची पद्दत आनी कशें करून मॅन्युप्युलेशन करपाक पडटलें आय सॅल्यूट डॉन बॉस्को इंजिनियरींग कॉलेज फातोडा मॅनेजमेंट दे रिफ्यूज गव्हर्नमेंटान जाहीर करचें डॉन बॉस्को इंजिनियरींग कॉलेज फातोडान यांचा एग्जाम कंडक्ट करपाक कित्याक रिफ्यूज केले म्हणजे आमकां थोडे तरी लोक थोडे तरी मॅनेजमेंट थोडे तरी इन्स्टिट्यूशन अपरायट रावपाक सोदतात आणि शेम ऑन दिस प्रिन्सिपल ऑफ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पेंजीम आनी तांचो जो स्टाफ आसा ताका स्टाफ म्हणून रावपाक थंय जे कोण मॅन्युप्युलेशन इन्वॉल्व आसात तांकां लायकी ना त्या पॉलिटेक्निक कॉलेजीन थंय रावपाक तुम्ही क्वॉलिफाईड मनीस तुम्ही मॅन्युप्युलेशन करपाक गव्हर्नमेंटाक तुम्ही हेल्प करतात मिनिस्टरांक तुम्ही हेल्प करतात थोडे गजाली गोवा बोर्डानूय केल्या असल्योच मॅन्युप्युलेशनाच्यो म्हणजे जी बरी इन्स्टिट्यूशन म्हणून पळयताली त्या ती इन्स्टिट्यूशन अशी करून कॉम्प्रोमाइज करतात जाल्यार आमच्या तरणाट्यांनी विश्वास कसो दवरप आमच्या पेरेंट्सांनी ह्या सरकाराचेर विश्वास कसो दवरप प्रत्येक गजाल तुम्ही इतले मॅन्युप्युलेशन प्रत्येक गजाल मॅन्युप्युलेट करप पण तुम्ही एक्झाम कंडक्ट कित्याक करतात भुरग्यांक त्रास कित्याक करतात 200 रुपया वयल्यान तुमी तेजे कडल्यान कलेक्ट करतात प्रत्येक एक्झामी खातीर आणि तुम्ही दॅट थिंग कॉम्प्रोमाइज करतात हायकोर्ट ऑर्डर दिता हायकोर्ट ऑर्डर दितकच तुम्ही त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करना म्हणजे तुम्ही खंयच्या लेवलाचेर हे करप्शन करतात ते सामके खटकता आता तेंचे मोडस ऑपरेंडी कितें हांव जर मोडस ऑपरेंडी सांगना जाल्यार इतले सांगलां ताका अर्थ उरपाना तेंचे वेगवेगळे मोडस ऑपरेंडी आसा हे मॅन्युप्युलेशन करतात एक म्हणजे ब्लँक पेपर म्हणजे भुरगो जो सेट जालो आसा जेणे पयशे दिल्ले आसा एक मोडस ऑपरेंडी तो आपल्याला आन्सर पेपर ब्लँक सोडटा आणि मागीर हे जे स्टाफ आसा जे एजन्सी ते आन्सर पेपर ते भरतात म्हणून ते 100 मार्क्स पडटा म्हणून जे अकाउंटंटाचे जे लिस्ट येता मेरिटाचेर थंय ओबीसीचो एससीचो एसटीचो भुरगो खंयच जनरल लिस्टान अपियर जायना कारण हे मॅन्युप्युलेशन जाता आणि जर कोणाकूय सगळ्यांत प्रॉब्लेम व्हडलो कितें खंयच्याय कॅन्डिडेटाक जर दुसऱ्याचो पेपर चॅक करपाक जाय तो चॅक करपाक मेळना ताका फक्त आपलोच आन्सर पेपर चॅक करपाक मेळटा सो दुसऱ्या पेपर कसो मॅन्युप्युलेट करपाक केला तो ताका पळोवपाक मेळना सो ह्या हेजी एडवांटेज हे सगळे नालायक जे लोक इन्वॉल्व आसा वेगळ्या एजन्सीक एक्झाम कंडक्ट करपाक ते नालायक लोकां खातीर हे सगळे पार पडटा आमकां खबर आसा मिनिस्टर करप मुख्यमंत्री करप पूण हे डिपार्टमेंटल एचओडीज कॉम्प्रोमाइज जाता एक्झाम करता त्यो
एजन्सीज कॉम्प्रोमायज जातात. तुम्ही ना म्हणपाक जाय, आम्ही कॉम्प्रोमायज करपाक रेडी ना म्हणपाक जाय. दुसरे आन्सर पेपर रिप्लेस करप. एकदा आन्सर पेपर जालो काय ना अनेक वेगळी पद्धत, तो आन्सर पेपरूच रिप्लेस करप. त्याच्या नंतर आणि हे जे एक्झामिनर आसा तेच एक्झामिनर ते आन्सर करतात, टिक करतात. म्हणजे फ्रेश आन्सर पेपर करप आणि तो रिप्लेस करप. म्हणून तो भुरगो पेपर घेऊन गेलो जो मायनिंग PWD भुरगो जो मायनिंग असिस्टंटाचो पोस्ट अर्दवरा भितर वयता पेपर घेऊन, दॅट इज द पार्ट ऑफ दॅट. सो तिसरी पद्धत ती पेपर घेऊन घर वचप, आन्सर पेपर हे. चौथो जो एक्झामी टायमार जरी पैसे दिले वयतात त्या भुरग्याकडे आन्सर की दितात. म्हणजे तो भुरगो आन्सर की घेऊनच येता पेपर आन्सर करता. सो ह्यो वेगळ्यो मोडस ऑपरेंडी हे यूज जातात आणि अशें करून आमच्या भुरग्यांचे हे सगळे कॉम्प्रोमायज जाले वयता. आता वेगळे डिपार्टमेंटाक वेगळे पोस्ट जाता. आम्ही सगळे जितले डिटेल पोस्ट आसात हे फक्त घेतले काय आन्सर आयज PW जे मुख्यमंत्री येता फायर डिपार्टमेंटाचे कितलेशेच पोस्ट आयिल्ले आसात. पुलीस कॉन्स्टेबल 734 एक हेजे आनी IRB चे ते धरून 913 म्हणजे जवळजवळ 1647 जवळजवळ कॉन्स्टेबल दोन्ही तराचे धरून. तुगेले PSI जवळजवळ 148. हे फक्त सध्या मार्केटात तिचा आवाज असतो. ह्या पोस्टाची किंमत जवळजवळ 30 ते 35 लाख PSI हे ओपन आसा मार्केटान सारखे. इवन पुलीस टॉप ऑफिसर्स सांगताले आणि हांव खंय दचक ना. आणि कॉन्स्टेबलाची हांव फक्त दोनूच हेची किंमत सांगता, बाकीची हे सांगा. इंजिनियरिंग ते जवळजवळ सेम 25 लाख हेची पहिली रेट सांगलेले. कॉन्स्टेबलाचे जवळजवळ 15 लाख. हेतूंतले थोडे पोस्ट ते कॉम्प्रोमायज करतले फ्री जे पार्टीचो कार्यकर्ते बी हे करून. सो हो तर हिशोब केलो हेंचोच इतलोच पोस्टाचो जो मुख्यमंत्र्याच्या अंडर आसा. फायर डिपार्टमेंटाचे हांव घालना. फायर डिपार्टमेंटाचे पोस्टाचे डिटेल आसा, त्यांचे खूप पोस्ट आयिल्ले आसा. सो ते आमी ह्या हितून इन्क्लूड करना. जाल्यार हेजे करप्शनाचे हेच जवळजवळ 300 कोटी जाता. ह्याच पोस्टाची किंमत 300 कोटी आसा. आणि चीफ मिनिस्टर्स ऑफिस इज डायरेक्टली इन्वॉल्व इन दिस. प्रत्येक जण जो नाव घेता तो चीफ मिनिस्टरच्या ऑफिसाचे नाव घेता. सो चीफ मिनिस्टरच्या ऑफिस इन्वॉल्व जावप म्हणजे हितून डायरेक्टली इनडायरेक्टली मुख्यमंत्री इन्वॉल्व जावप. तुम्ही जस्ट इमेजिन करा फायर हितून जर फायराचे पोस्ट ऍड केले नाही. फायर डिपार्टमेंटाचे पोस्ट जवळजवळ 296 आसात. त्या भायर होमगार्डाचे आसात. असे वेगळे पोस्ट हे आउट जावन हेजेर करप्शन हेजेर जॉब फॉर सेल चालू आसा. आणि मुख्यमंत्र्याच्या ऑफिसान माझ्या माहिती प्रमाणे त्याच्यानंतर बाकी डिटेल मागीर दितलो. तो एक त्यांनी PRO अपॉइंट केला, पब्लिक रिकव्हरी ऑफिसर. हो तितून एक पार्ट आसा ह्या जॉब्स सगळे सेल करपाचे. सो जेन्ना गोंयचो मुख्यमंत्र्यांचे नाव ह्या सगळ्या जॉबांच्या सेलाक येता, मंत्र्यांचे नाव सगळे ह्या हितून येता. ह्या हितून आमच्या भुरग्यांनी एक्झामी आन्सर कित्याक करप आणि खंयचे अपेक्षेन त्यांनी मुखार रावप की आमकां जॉब मेळटलो. म्हणजे प्रत्येकाचे जे पैसे आसात तेकाच ह्या फक्त जॉब मेळटा. सो तुम्ही डायरेक्टली ऑप्शन तरी करा पब्लिकली, हे सगळे बंद करा. सो हे आम्ही जावपाक दिवचे ना. सो आम्ही मुख्यमंत्र्याक ताण दिवपाक सोदता. गेल्या 6 म्हयन्यांत जितले रिक्रुटमेंट जाल्या ती तू सगळी स्क्रॅप कर आणि जी प्रोसेस चालू आसा ते प्रोसेस सगळं बंद कर. आणि लेट स्टाफ सिलेक्शन कमिशनाक ह्यो सगळे ट्रान्सपरंट पद्धतीन ह्यो रिक्रुटमेंट परत सुरू करूनी आणि हायकोर्टाक हे सगळी प्रोसेस मॉनिटर करूनी. जाल्यारूच आमच्या गोंयच्या भुरग्यांक फ्री जॉब मेळटले, तांकां न्याय मेळटलो. ज्या मेरिटाचेर
जे भुरगे आन्सर करतात काल तेंगेले फ्रस्ट्रेशन वाडटलें. मुख्यमंत्र्यान 8 दिसां भितर ह्यो चेंजीस केले ना. मुख्यमंत्र्यान 8 दिसां भितर हे सगळे पोस्ट स्क्रॅप केले ना, जे ऑलरेडी रिक्रुटमेंट गेले 6 म्हयन्यांक जाल्ले आसा आनी ज्यो चालू आसा जाल्यार आमकां न्यायालयाचें दार घडोवपाक वाजोवपाक पडटलें. आनी आमची एक डिमांड एकूच आसतलो की हायकोर्टान डायरेक्ट करचें, कारण आमी सगळे प्रूफ विथ एविडन्स आमी दितले, इन्क्लुडींग द हायकोर्ट ऑर्डर. जे हायकोर्ट ऑर्डरीन ऑलरेडी क्लियर मेन्शन केल्लें आसा सगळी प्रोसेस कॉम्प्रोमायज जाल्ली आसा म्हणून. आनी तातूंतल्यान आमचो हेतू एकूच आसतलो की गोंयच्या भुरग्यांक न्याय मेळचो, त्यांचे मेरिट बेसिसार तांकां जॉब मेळचे. जॉब हे विकले वयचे न्ही. आनी हांव सगळे जे एजन्सी एग्जाम कंडक्ट करतात तांकां जे गव्हर्मेंटाचे ऑफिसर, डिपार्टमेंटल हेड्स जे रिस्पॉन्सिबल आसा ह्या रिक्रुटमेंट प्रोसेसाक, आमचो सरकार मुखाल्या 3 म्हयन्यान सत्तेर येतलो. ह्याच्या प्रत्येक जॉबाचो जाप आमी ह्या ऑफिसरा कडेन विचारले गेले वयतले. हे आमी लायटली घेवचे ना. तेन्ना तुम्ही हे सगळे कॉम्प्रोमायज करपाचे बंद करात. थंय फाल्यां मुख्यमंत्री जावं बाकीचे मंत्री आसात ते सुद्दां सुटचे ना, कारण हे सारकी एकदम म्हणजे तुका इतली तिडक येता हे सगळे जेन्ना तुज्या मुखार येता, हे सहन करपाक शकना, तेचे भायर पावल्ले आसा. आमचो फोकस मुखारल्या एका कंप्लिटली ह्या जॉबांचेर आसतलो, हे रिक्रुटमेंट. पूण हे रिक्रुटमेंट आमकां इलेक्शन पयलीं कंप्लीट जावपाक जाय. तेंय हे अशें हें करपाक सोदना आमी की हे रिक्रुटमेंट बंद करपाचो आमचो हेतू ना. आमचो हायकोर्टाक जावं बाकीच्यांका अपील हेतूच आसतलो की हायकोर्ट मॉनिटर रिक्रुटमेंट जावचें आनी तें स्टाफ सिलेक्शन कमिशनान करचें. तितून प्रत्येक तरांतल्या भुरग्याक दिसचें की आपल्याक न्याय मेळटलो, आपल्या एग्जामी प्रमाणे, आपल्या कुवती प्रमाणे आपल्याक जॉब मेळटलो, पयशां खातीर जॉब मेळचो ना. हें एन्श्योर करपाक सोदता आमी. आनी जी प्रोसेस सगळी आसा ती इलेक्शन पयलीं कंप्लीट करची, नाजाल्यार हेच परत बोवाळ मारतले की बाबा काँग्रेस पार्टीन आमी दिवपाक सोदतालो. आनी हे सगळे पयशे घेवन हांकां सगळ्यांक जुलयत दवरपाक सोदतले आनी जेंचे कडल्यान पयशे घेवना त्या भुरग्यांक सुद्दां मतां घेवपाक सोदतले. सो त्या हेजेर आमी मुख्यमंत्र्याक क्लियरली वॉर्निंग दितात की मुख्यमंत्र्यान इमिजिएटली सविस्तर माहिती ह्या रिक्रुटमेंट प्रोसेसाची दितले. अजून तुम्ही कांयच सांगलेलें ना. तुमकां आमी शिटकावणी दितात की गोंयच्या तरणाट्याच्या फ्युचरा कडेन तुम्ही खेळनाकात. तुम्ही बाकीचे सगळे करप्शन केलें, हें केलें, ते तुमकां कदाचित लोक फुगी रावतले. पूण ह्या जॉबाचे जॉब फॉर सेल आनी जितून मुख्यमंत्र्याच्या ऑफिसाचे नाव डायरेक्टली इन्वॉल्व जाता, तितून मुख्यमंत्र्यांनी क्लियर मेजर स्टँड क्लियर करचो. आनी स्टँड केन्ना क्लियर जातलो, मुख्यमंत्री इन्वॉल्व ना, मंत्री इन्वॉल्व ना म्हणून पयशे घेवपाक, हे जॉब सेल करपाक इन्वॉल्व ना म्हणून केन्ना क्लियर जातले, जेन्ना मुख्यमंत्री एक न्यूट्रल एजन्सी कडेन दितलो आनी मुख्यमंत्री गव्हर्नमेंट डायरेक्ट हायकोर्टाक बरयतलो की हे जे डायरेक्ट प्रोसेस आसा ती मॉनिटर करून. तेन्नाच लोकांक विश्वास बसतलो, तांकां आमकांय विश्वास बसतलो की मुख्यमंत्री जॉब सेल करना म्हणून, तितून तो इन्वॉल्व ना. नाजाल्यार इट इज क्लियर कट, एकदम क्लियर आसा की आमी सगळे ब्लॅक अँड व्हाईट तुमच्या मुखार दवरलेले आसा. इट विल बी क्लियर. मुख्यमंत्री धरून सगळे मंत्री ह्या जॉब स्कॅमाक इन्वॉल्व आसा. आमी 1 विकाचो टायम दिता तांकां गव्हर्नमेंटाक की त्यांनी ही प्रोसेस इमिजिएटली ट्रान्सपरंट करची. स्टेट स्टाफ सिलेक्शन जे कमिशन आसा तेंचे कडल्यान करची, हायकोर्टाक ते मॉनिटर करचे. Yogesh, what happens to them after the last 6 months and the vacancies available? They have to, after 5 years, if High Court can do that, after they serving for 5 years, so the post पैसे घेवन विकते घेतले आसा. त्याच बरोबर हांव भुरग्यांकूय शिटकावणी दिवपाक सोदता, जेंचे कडेन जेंचे आवय बापा कडेन पयशे आसा, थोडे भुरगे लोनूय घेवन दिता, तांकांय हांव शिटकावणी दिवपाक सोदता की तुमी अशें करून पयशे दिवन हे जॉब विकते घेयनाका. आमचो गव्हर्नमेंट सत्तेर येता 3 म्हयन्या भितर, आमी प्रत्येक जॉब जो विकलो गेलो त्याचो हिशोब आमी मागतले. जो ऑफिसर इन्वॉल्व आसा ताका ख्यास ते मेळटले. ह्या सगळ्या ऑफिसरांक गव्हर्नमेंटाच्या हांव ख्यास दिता, वॉर्निंग दिता की तुम्ही ह्या सरकाराचे जे मॅन्युप्युलेशन आसा तितून तुम्ही इन्वॉल्व जायनाका, कारण
केन्ना तरी हें उगडें जातलेंच आनी तुमी सगळे त्रासान पडटले. तेन्ना प्रमोद सावंत जावं बाकीचो खंयचोच मंत्री तुमकां प्रोटेक्ट करपाक येवचो ना. ते सगळे हात वयर काडटले आनी तुमी त्रासान पडटले. Ishmael, that day the CM is on the recording said कि there is no compromise in the jobs election. Opposition opposition parties are happy to bring anything. If they have anything, just throw it. I have presented 6 evidences before you. One is the accounts department's list. तो जावपाकूच शकना. म्हणजे ओबीसीचो बरोबर वरच्या मेरिट लिस्टान जावं एससीचो एसटीचो ना हे जावपाकूच शकना. I challenge the chief minister on this list. एक. दुसरो बाबू गोयलकाचो व्हिडिओ आसा. त्या व्हिडिओचेर कितें केलो कशी केल्या इन्क्वायरी ना. हायकोर्टाची ऑर्डर आसा. हायकोर्टाची ऑर्डरीन क्लियरली बरयल्लें आसा की कॉम्प्रोमायज जालें म्हणून. पण मुख्यमंत्री म्हणटा कितें हायकोर्ट फटींग म्हणून. मुख्यमंत्री सांगपाक सोदता की हायकोर्ट फटींग म्हणून हायकोर्ट कॉम्प्रोमायज जालें म्हणून अशें मुख्यमंत्र्याचें म्हणणें आसा. जाल्यार त्याच्या मतदारसंघाच्या भुरग्याक 100 ते 100 मार्क कशे पडटात आनी मिनिस्टराच्या पीएकूच 100 ते 100 कशे मार्क पडटात. ह्यो आन्सर की कशी मॅनिपुलेट जातात. तो भुरगो आन्सर की कसो घेवन वयता. मायनिंग पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटान मायनिंगाच्या पोस्टाची कसली गरज आसा. मुख्यमंत्री उत्तर दिवपाक शकतलो हेजी. मुख्यमंत्र्याक चॅलेंज करता ह्या प्रत्येक हेजेर आन्सर करचें आमचे प्रश्नाचें. सर एक कन्फ्युजन आहा म्हणजे तो एकदा कशें आसा ओबीसी एसटी आसता बरे भुरगे ते एकदा जनरल कॅटेगरीन आन्सर करतात. दे नॉट मेन्शन दे आर द ओबीसी एसटी आणि ते स्कोर करून ते पास जातात. तुम्ही जे आता लिस्ट सांगला पळय जनरल तातूंत ओबीसी एसटी कोणूच ना म्हणटा तुम्ही. एकदा ते कास्ट एग्री ना. ना हांव जस्ट विचारतो तुमकां हेजेर कंप्लीट हांव हेजे बुकार उलयलां इतलें धाडसान जे उलयलां हांव बेश्टी उलयना. ना ना हांव खुबशा ऑफिसरां कडेन डिस्कस केलें हें लिस्टूय डिस्कस केलां. आता सगळं जे लिस्ट लिस्ट ना ना थोडे भुरगे आपलो कास्ट एक एकदा करिना. एक एक सगळ्याच भुरगे करना कशें आसा. एज पर माय इन्फॉर्मेशन न्ही प्रत्येक जो हुशार भुरगो आसा ते एकदा तो जनरलान आन्सर करतात जनरल कॅटेगरी. एक्झॅक्टली कोण तो कास्ट ते मेन्शन करता प्रत्येक हेजें. सो हें जे हें आसा एकूय भुरगो बीसीचो एसटीचो हें जावपाक शकना न्ही. हांव तशें म्हणिना हांव जस्ट विचारतो तुमकां. न्ही हांव तूं कितें तुजो जो विचार आसा तुगेल्या विचाराक हांव रिस्पेक्ट करता. पूण हें लिस्ट तुजे विचारा सारकें ना. So, okay. Fine. Second thing, sir, 100 marks तुम्ही म्हणता पळय. Obviously, खंयचो एक एकदा भुरगो आसता तो खंयच्या लँग्वेजीन 100 marks केन्ना पडना. नो डाउट. Whereas science, maths बीन 100 marks पडटा. अशे खुबशे एक्झाम्पल आसा. So it's not depend on caste or अशें. So तुम्ही आता एक्झाम्पल दिला ती PA BS सोडून दी हांव पूण 100 marks पडोवंक शकना कोणाक. डेफिनेटली शकू शकता. पूण त्याचो तो पास रेकॉर्ड असो आसा आनी त्या भुरग्याक जर 100 मार्क पडले हांव त्या भुरग्या कडेन माफी मागता. थँक्यू.